नमस्कार, मी रणजित बंडू कांबळे. मी आज दापोली या ठिकाणी आमचे भावेश लोंढे आहेत त्यांच्या लघुपटामध्ये काम करण्यासाठी आलो. पण इथे मला असं दिसण्यास आलं की इथे गरम पाण्याचं कुंड म्हणून प्रसिद्ध आहे. ते मी तुम्हाला दाखवतोय, ते तुम्ही बघून घ्याल ही अपेक्षा. त्याच्याबद्दल मला बऱ्याचशा गोष्टी व्यक्त व्हायच्या आहेत, त्या तुम्ही बघाल. काय अवस्था आहे बघा. हे आहे पाणी की वर्षानुवर्ष, पण त्याचं मी उगमस्थान पण तुम्हाला दाखवतोय. या पुढे या. बघा किती वाफा येत आहेत. हे सगळे ग्रीनरी बघा सगळी. आणि जुलै महिना आहे, पाऊस प्रचंड पडतोय, तरी सुद्धा गरम पाण्या येतंय सगळं. दयनीय अवस्था आहे इकडं. स्वच्छता. हे बघा सगळं सत्य परिस्थिती, असत्य नाही. बाप रे बाप. दाखवा इकडं किती प्रचंड गरम पाणी आहे बघा. आणि अक्षरशः पाण्याच्या वाफा येत आहेत. जानेवारी असो किंवा डिसेंबर असो किंवा पावसाळा असो किंवा हिवाळा असो किंवा उन्हाळा असो, हे पाणी प्रचंड गरम असतं. आणि इथून गरम, पण इथं स्वच्छता नाही, सुशोभितपणा नाही. इथं सगळं एकदम गलिच्छपणा करून टाकलेलं आहे. आणि काय विचार, वाफा पण दाखवत जातात. आता हा जुलैच्या 17 तारीखला मी इथं आलेलो आहे. मी तिथं बघितलं पाणी एवढं प्रचंड गरम आहे की अक्षरशः एखादं अंड वगैरे टाकलं तर लगेच उबळून बाहेर येईल. आणि तुम्ही मला ज्या पोस्टमनच्या रोलमध्ये बघताय ते आमचे भावेश लोंढे आहेत. त्यांनी एक लघुपट लिहिलंय, त्यांच्या शॉर्ट फिल्ममध्ये मी काम करतोय. पण ह्या ठिकाणी जे बघतोय हे अक्षरशः दयनीय अवस्था आहे, घाणेरडी अवस्था आहे. मला ती आवडली नाही. हे खरंच, हा खरोखर दैवी शक्तीच म्हणावा लागेल. वर्षानुवर्ष चाललेलं हे आहे गरम पाण्याचं कुंड. आणि फेमस आहे, मला वाटतं ऑल इंडियामध्ये फेमस आहे. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, तिन्ही ऋतूमध्ये गरम पाण्याने ही सगळी ग्रीनरी जी आहे ना, ते गरम पाण्यावरतीच आहे. आणि ह्या ठिकाणी वरती जो आहे डोंगर आहे, बरीचशी घरं पण आहेत इकडं. खरंच अशा चांगल्या ठिकाणी खरंच मला वाटतं पर्यटन स्थळ व्हायला हरकत नाही. लोक बरेच आवर्जून येतील. आता येतात बिचारे, पण काय अस्वच्छता बघून निघून जातात. प्लीज याच्यावर कुणीतरी विचार करावा ही अपेक्षा. धन्यवाद. बंद.